फोरम ऑफ उल्लासनगर मैन्युफैक्चरर्स के अध्यक्ष श्री पीतू राजवानी को 8 अगस्त को जन्मदिन की हार्दिक हार्दिक शुभकामनाएं। और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। उल्हासनगर शहरातील वाढत्या स्ट्रीट क्राईमला आळा घालण्याबरोबरच महिलांच्या सुरक्षेला अधिक बळकटी देण्याच्या उद्देशानं शनिवारी रात्री विठ्ठलवाडी पोलिसांनी शहरातील विविध संवेदनशील भागात अचानक विशेष कॉम्बिंग ऑपरेशन राबवलं। पोलिसांच्या अचानक झालेल्या कारवाईमुळे परिसरातील नशेबाज आणि गर्दुल्यांमध्ये खळबळ उडाली। पोलिसांची चाहूल लागताच काही नशेबाज व संशयित घटनास्थळावरून पळून जाताना दिसून आले, तर काही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली। विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक चंद्रहार गोडसे यांच्या नेतृत्वाखाली अधिकारी व पोलिसांच्या पथकाने उल्हासनगर रेल्वे स्थानक परिसर, मोर्यानगरी, आरके अभंग स्कूल परिसर, 10 चाळ व्हीटीसी मैदान परिसर, मानेरे गाव, आशेळेपाडा आणि बंगला एरिया यासह अनेक संवेदनशील ठिकाणी हे विशेष अभियान राबवले। कॉम्बिंग ऑपरेशन दरम्यान पोलिसांच्या पथकांनी संशयास्पद हालचाली करणाऱ्या व्यक्तींची तपासणी केली। तसेच अंमली पदार्थांचं सेवन करणाऱ्या अथवा ते जवळ बाळगल्याचा संशय असलेल्या अनेकांची झडती घेण्यात आली। संशयास्पद व्यक्तींविरोधात आवश्यक ती कारवाई करण्यात आली। पोलिसांच्या माहितीनुसार या अभियानाचा मुख्य उद्देश परिसरातील सक्रिय गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर नजर ठेवणे, स्ट्रीट क्राईमवर नियंत्रण मिळवणे तसेच महिला आणि सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देणे हा आहे। शनिवारी रात्री अचानक करण्यात आलेल्या या कारवाईमुळे संवेदनशील भागातील नशेबाज आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींमध्ये चांगलीच खळबळ उडाली। गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी अशा प्रकारचं कॉम्बिंग ऑपरेशन यापुढेही सातत्यानं सुरू ठेवण्यात येणार असल्याचे संकेत विठ्ठलवाडी पोलिसांनी दिलेत। आज माननीय डीसीपी सर आणि वरिष्ठ अधिकारी यांच्या आदेशाने संपूर्ण झोनमध्ये ऑल आउट ऑपरेशन राबवण्यात आले। त्यामध्ये विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनतर्फे आम्ही रेल्वे स्टेशन परिसर, मोर्यानगरी, 10 चाळ, व्हीटीसी ग्राउंड परिसर, मानेरे गाव परिसर, आशेळेपाडा, बंगलो एरिया अशा ठिकठिकाणी कॉम्बिंग ऑपरेशन राबवलं। त्यामध्ये ज्या ठिकाणी नशेखोर तरुण नशा करण्याचे चान्सेस आहेत किंवा ज्या ठिकाणी ते बसू शकतात अशी ठिकाणं आम्ही यामध्ये टार्गेट केलेली होती। त्यामधून आम्हाला 5 अशी लोक मिळालेले आहेत, त्यांच्यावर आम्ही पुढील कायदेशीर कारवाई करत आहोत। त्याचबरोबर या कॉम्बिंग ऑपरेशनचा मुख्य उद्देश हा स्ट्रीट क्राईमला आळा घालणे आणि महिला भगिनी यांच्या सुरक्षिततेबाबत योग्य ती उपाययोजना करणे हा या कॉम्बिंग ऑपरेशनचा उद्देश होता। सदर कॉम्बिंग ऑपरेशनमध्ये 4 अधिकारी आणि जवळपास 35 अंमलदार सहभागी झालेले होते। ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया, उल्हासनगर। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।